हॅलो फ्रेंड्स, हे बघा आपण आता क्रॅप पेपर घ्यायचा, त्याला फोल्ड करून अर्धा हार्टशेप काढायचा. हे बघा मी आधी पेनाने काढला आणि तुम्हाला दिशासाठी परत मार्करने आखत आहे. त्याला कैचीने कापून घ्यायचं. तर कार्टन घेतलं आपण, कार्टनवरती क्रॅप पेपर ठेवायचा, त्याला टेपनी चिपकून द्यायचं जेणेकरून तो हलणार नाही. त्याला परत मार्करने आखून घ्यायचं. माझं आखून झालंय. आता त्याला कट करून घ्यायचं. दोन एकसारखे मी कट केले हार्टशेप. आता त्याला फेमिकॉल टाकून त्याला चिपकून घ्यायचं. आता दुसऱ्या हार्टशेपवर दोरी वगैरे काय पण चिपकून ठेवायचं लटकवण्यासाठी. आता त्याच्यावर चिपकायचा दुसरा हार्टशेप आणि त्याला हाताने थोडं प्रेस करायचं चिपक्यासाठी. 11 इंचावर मी आखून घेत आहे. तर त्याला स्केलने आखून घ्यायचं. त्याला कटरने कापून घ्यायचं. एकसारखे दोन पाहिजे आपल्याला, दोन कापून घ्यायचे 11 इंचावाले. हे बघा मी दोन कापून घेतले. आता त्याला फेमिकॉल बॉर्डरला लावून चिपकून घ्यायचं. हे बघा आणखी मी काही कार्टन कापून घेतले. हे आता असं ठेवून त्याला टेपनी नाही तर फेमिकॉलने चिपकून घ्यायचं. आता बोर्ड पेपर घेतलाय आपण, त्याला रोल करायचं. हा खूप मोठा आहे म्हणून रोल होत नाही आहे. आपल्याला तेवढा पाहिजे तेवढाच स्केलने आखून कापून घ्यायचा. हे बघा मी आता स्केलने कापून घेत आहे, हे आखून घेत आहे. त्याला कैचीने कापून घेते. आता लवकर रोल होणार. हे बघा रोल झालाय. आता त्याला मार्किंग करून घ्यायचं आणि तेवढं बोट कापून घ्यायचं. आता बघा मला तेवढं पाहिजे, मी तेवढंच ठेवते, बाकीचं कटरने कापून घेते. हे बघा आता मी वालपुट्टी घेतली आहे, त्याच्यामध्ये फेमिकॉल टाकून ते मिक्स करून घ्यायचं. आता आपलं मिक्स करून झालंय. त्याला बॉर्डरला लावून टाकायचं आणि व्यवस्थित लावायचं, साईडनं लागायला नाही पाहिजे. हे बघा आता पूर्ण लावून झालंय आपलं. आता रेड कलर घेतलाय मी, ऑइल पेंट, आणि तो साईडनं लावत आहे. तुम्हाला वॉटर कलर जर आवडला तुम्ही वॉटर कलर पण यूज करू शकता. हे बघा आता रेड कलर पूर्ण लावून झालाय साईडनी. आता ब्लॅक कलर घ्यायचा आणि बॉर्डरला लावायचा आणि सांभाळून लावायचं, कारण की तो साईडला लागायला नाही पाहिजे, कारण की आधी आपण रेड कलर लावला आहे ना. आता बॉर्डरला लावून झालाय आपला. आता खाली पण लावून टाकायचं.
आणि मला हेच कॉम्बिनेशन आवडली. तुम्हाला ती पण कलरची कॉम्बिनेशन आवडणार, ती तुम्ही लावू शकता. मला ब्लॅक आणि रेडच खूप भारी वाटले. हे बघा, आता आपलं बनून झालं आहे. कसं काय झालं आहे कमेंटमध्ये मला सांगा.